कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह पॉलिगॉन म्हणजे काय ते आज समजून घ्यायचं आहे. ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय पॉलिगॉन. तर आपल्याला माहिती आहे लाईन सेगमेंटनी जी डायग्राम बनते आणि जी क्लोज्ड असते तिला आपण पॉलिगॉन असं म्हणतो. मग आता इथे कॉन्व्हेक्स पॉलिगॉनच्या या सगळ्या डायग्राम आहेत आणि कॉन्केव्ह पॉलिगॉनच्या या सगळ्या डायग्राम आहेत. तर नेमका या दोघांमधला काय फरक आहे ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. कॉन्व्हेक्स पॉलिगॉन म्हणजे काय, तर ज्या वेळेस आपण कॉन्व्हेक्स पॉलिगॉनच्या डायग्रामला डायगोनल काढतो, डायगोनल म्हणजेच काय, तर आता टू अपोजिट पॉईंट्स आपण जोडत असतो. टू अपोजिट किंवा जे टू पॉईंट्स जोडलेले नसतात त्या डायग्राममध्ये ते जोडणे म्हणजे डायगोनल काढणे. ठीक आहे, आपल्याला फक्त आता क्वाड्रिलॅटरचं डायगोनल माहिती आहे. आता क्वाड्रिलॅटरला टू डायगोनल आपण काढू शकतो. आता या डायग्रामला मी डायगोनल काढले, आता याच्यानंतर याला काढले. ठीक आहे, तर हे डायग्रामच्या मध्येच आहेत डायगोनल सगळे. ठीक आहे, आता या डायग्रामला बघूया आपण. हा पहिला काढला, हा दुसरा काढला, हा तिसरा काढला, हा चौथा काढला, हा पाचवा. तर हे सगळे जे डायगोनल आहेत ते डायग्रामच्या मध्येच असतात. त्याला आपण कॉन्व्हेक्स पॉलिगॉन्स असं म्हणतो. कॉन्केव्ह पॉलिगॉनमध्ये जर आपण डायगोनल काढला तर काय होतं ते बघूया. आता इथं पहिला डायगोनल काढला, हा डायग्रामच्या मध्येच आहे. दुसरा पण डायग्रामच्या मध्येच आहे. पण आता मी हा तिसरा डायगोनल ज्यावेळेस काढते तो डायग्रामच्या इथं बाहेर येतो. हा जरी मध्ये असला तरी इथला हा डायगोनलचा पार्ट डायग्रामच्या बाहेर येतो आहे. किंवा हा जर डायगोनल काढला तर हा डायगोनलचा पार्ट डायग्रामच्या बाहेर येतो आहे. आता या डायग्राममध्ये बघा, हा डायगोनल जरी डायग्रामच्या मध्ये असेल तरी पण हा डायगोनल डायग्रामच्या बाहेर जातो आहे किंवा हा डायगोनल डायग्रामच्या बाहेर जातो. हा जरी डायगोनल डायग्रामच्या मध्ये असेल तरी पण. ठीक आहे, तर ज्या वेळेस असं होतं डायगोनल पॉलिगॉनच्या बाहेर जात आहे त्यावेळेस त्याला आपण कॉन्केव्ह पॉलिगॉन्स असं म्हणतो. ठीक आहे, आणि ज्या वेळेस डायगोनल डायग्रामच्या मध्येच असतो त्यावेळेस त्याला कॉन्व्हेक्स पॉलिगॉन असं म्हणतो. किती जरी डायगोनल काढा तुम्ही डायग्रामला ते डायगोनल डायग्रामच्या मध्येच असतील. ठीक आहे, त्यालाच आपण कॉन्व्हेक्स पॉलिगॉन असं म्हणतो. आणि काही डायगोनल डायग्रामच्या मध्ये आणि काही डायगोनल डायग्रामच्या बाहेर आले असेल तर त्याला आपण कॉन्केव्ह पॉलिगॉन असं म्हणतो. ठीक आहे, तर हा मेन डिफरन्स आहे दोघांमधला.